जय आदिवासी, जय आदिवासी. आमचा आवाज त्या ऑफिसपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आपण बसलात, बरोबर ना. आम्हाला ऐकण्यासाठी म्हणून तुम्ही बसलेले नाही. आणि आजचा मोर्चा नेमका कशासाठी आहे? आपल्या हक्काचा आवाज देण्यासाठी. कोणत्या बॅनर खाली आहे, कोण करत आहे हा विषय नाही. विषय कोणाचा आहे? समाजाचा आहे. आज धनगर घुसखोरी आपल्यात होते. राज्य शासन त्याचा GR काढू इच्छित आहे की धनगर पण आदिवासी आहे. पण जे लोक आजपर्यंत स्वतःला आदिवासी म्हणून घ्यायला लाज वाटत होती त्यांना की आम्ही आदिवासी नाही, आम्ही आदिवासी उघडे नाकडे फिरतात, मग आता तुम्हाला आदिवासीमध्ये यायची एवढी घाई कशाला झाले? काय गरज आहे तुम्हाला आदिवासीमध्ये यायची? आणि हे राज्य शासन, महायुतीचं सरकार हे जबरदस्ती आमच्यामध्ये वेगवेगळ्या जाती घुसवण्याचा प्रयत्न करते आणि आदिवासी मारायचं आहे. आज हा जिल्हा आदिवासीच्या नावाने घोषित झाला आहे, पण आदिवासीचं एकही काम या जिल्ह्यामध्ये होत नाही, एकही काम होत नाही. आपण मागे पण ह्या कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की ह्या ऑफिसच्या बाहेर किंवा ह्या ऑफिसच्या आवारामध्ये एक बिरसा मुंडांची प्रतिमा, एक बाबासाहेब आंबेडकरांची आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तरी लावा. तर हा कलेक्टर काय बोलतो? आमच्याकडे फंड नाही, आमच्याकडे फंड नाही. ह्या करोडोच्या इमारतीमध्ये बसतात, AC मध्ये बसतात आणि ज्यांचा हा जिल्हा आहे तो आदिवासी असा गेटवर आणून बसवला जातो. आम्हाला आतमध्ये पण एंट्री देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही लढणारे आहेत. आमच्यामध्ये तंटा मामाचं रक्त आहे, आमच्यामध्ये बिरसाचं रक्त आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आणि पैसा भरती काय करायची नाही आहे. कारण आमच्या मधला जो आता मागे 3-4 दिवसापूर्वी मोर्चे झाले, त्या मोठ्या मोठ्या मोर्चामध्ये कोणी पैशाचा विषय घेतला नाही, कोणी धनगरांच्या विरोधात एक शब्द, चकार शब्द बोलले नाही. का? कारण त्यांना झेंडे उचलणारे आदिवासी तयार करायचे आहेत, नोकरीत बसणारा आदिवासी त्यांना तयार करायचा नाही. आणि एखाद्या घरी एक नोकरदार आदिवासी तयार झाला तर त्याच्या घरी रोजगार जाईल आणि रोजगार गेल्यानंतर नेत्यांची गुलामी संपेल. आजच्या घडीला आपण आता इलेक्शन सुरू होईल, 10-15 दिवसानंतर आचारसंहिता लागेल आणि हे नेते मंडळी आपल्या गावगाव प्रचाराला येतील. आम्ही आदिवासींसाठी काय केलं, आम्ही लाडकी बहीण योजना केली, आम्ही अमुक केलं, आम्ही तमुक केलं सांगायला येतील. पण या महायुती सरकारने किती नुकसान केलं आदिवासी समाजाचं. तर इतर जातींचा शिरकाव आमच्या समाजामध्ये झाला तर तुम्हाला स्पष्ट सांगतो, ज्या आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतो ना त्या शिक्षणापासून आपला सत्यानाश व्हायला सुरुवात होईल. ही वस्तुस्थिती आहे. आज नोकरी नाही, त्याच्यात हे दुसऱ्यांच्या घुसखोरी होतात. त्यांची लोकसंख्या आपल्यामध्ये आणून आपटली तर आपल्या शिक्षण पण गेलं आणि नोकरी पण गेली. जंगल जमीन शेतीवाडी तर गेलेलीच आहे. परत कुठेच आपल्याला निभाव लागणार नाही याची व्यवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे. तर येणाऱ्या वेळेत एकच विनंती आहे की प्रत्येक गावपाड्यामध्ये, आज कालपासून बातम्या येतात, आज आपले आमदार महोदय पण सर्व आमदार तिकडे उपोषणाला बसल्यात मंत्रालयासमोर. हे गाव जिल्हा तालुका सर्व ठिकाणी आंदोलन चाललंच पाहिजे. आणि इथे कुठली संघटना बघू नका, कुठला पक्ष नका बघू. मी आलोय तो माझ्या समाजासाठी, माझ्या समाजाच्या हक्काची लढाई लढण्यासाठी. माझे आयुष्य मर्यादा किती? मी 50 वर्ष जगेन, 60 वर्ष जगेन, त्याच्यानंतर मी मरणारच आहे. ह्या धरती मातेला मला निरोप घ्यायचाच आहे. पण त्याच्या अगोदर जाताना मला माझ्या समाजाची हक्काची लढाई लढायचीच आहे. आणि हे जे बसलेले आहेत ह्यांना तर काही नोकऱ्या लागणार नाही मिळत. आम्ही नोकरी सोडून बसलेली लोक आहोत, पण आम्हाला आमच्या पोराबालांसाठी म्हणून लढायचं आहे. आज धनगर आपल्यामध्ये आले तर अख्ख्या आपल्या समाजाचा सत्यानाश लागणार आहे. जी जात कधी आदिवासी स्वतःला म्हणून घेत नाही, आदिवासी म्हणजे उघडे नागडे असा ज्यांचा भ्रम आहे, ते पण सांगतात आम्ही आदिवासी आहे. आता ते दुसऱ्या अजून बारक्या उपजाती आहेत त्या सुद्धा सांगतात की आम्हाला आदिवासीमध्ये घ्या. मग वस्तुस्थिती काय आहे? तुम्हाला आदिवासी म्हणायला कालपर्यंत लाज वाटत होती. आज आमचं आरक्षण बघून तुम्हाला आदिवासी असलं तर तुम्ही मात करता. आणि आदिवासी किती संख्येने आहेत हा जाब तुम्ही आम्हाला विचारता. या सगळ्याचा विचार करून यावेळेस महायुती सरकारच्या विरोधात किंवा महायुती सरकारचा एकही उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका. आणि आम्ही आदिवासी, जागृत आदिवासी असला तर पुरावा करून दाखवा. किती चांगला उमेदवार असेल, किती आपल्या जवळचा उमेदवार असेल, पण तो त्यांच्या तिकिटावर उभा असेल त्याला अजिबात मतदान करू नका. आणि तुम्हाला एक सांगू की ह्या निसर्गरूपी देवतेच्या चरणी एकच प्रार्थना आहे का देव करून यांचं सरकार जावं आणि सत्यानाश हो या सरकारचा. कारण ह्याने आमच्या सत्यानाशाचा पाडा वाचायला लावला आहे. ह्या सरकारचा पण आपण भल्याचा विचार करायचा नाही. आणि एक सांगतो, हा जिल्हा आमच्या हक्काचा आहे आणि या हक्काची लढाई आम्ही जागरूक आहोत. कोणती संघटना, कोणता पक्ष, याच्या अगोदर माझा समाज आहे. कोणाबरोबर माझा वाद आहे, कोणाबरोबर माझं भांडण आहे
हे विसरून आता हे वेळेवरचं नियोजन म्हणून आपण ह्या एवढ्या स्वरूपात मोर्चा आखला. पण याच्या पुढे एक मोठी मिटिंग घेऊन आपण मोठ्या स्वरूपात एक दणका देऊन टाकूया. आचारसंहितेच्या अगोदर गाव मोहीम चालू की कोणीही यांना मतदान करायचं नाही. भले काय झालं यांनी किती आमिष दाखवलं तरी यांना मतदान करायचं नाही एवढा प्रण आखूया. आणि इथेच मी थांबतो. सगळ्यांना जोहार. जय आदिवासी.